नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 7वा स्कॉलरशिप विषय गणित यामधील एक्झरसाइज 9.2 आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. हा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर इंडेक्सचे जे रूल आहेत ते रूल एकदा तुम्ही समजून घ्या, म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला समजायला सोपे जाईल, यातील प्रश्न समजायला सोपे जातील. आता क्वेश्चन 1 बघूया. सिम्प्लिफाय -4 स्क्वेअर इंटू -5 क्यूब इंटू -1 इंडेक्स 101. आता हे तुम्हाला रूल माहिती आहे की जेव्हा एखादी नंबर निगेटिव्ह असेल तर त्याचं उत्तर हे निगेटिव्ह केव्हा असतं आणि पॉझिटिव्ह केव्हा असतं. म्हणजे जर समजा निगेटिव्ह ए असं असेल आणि त्याचा नंबर हा इव्हन असेल, इंडेक्स हा इव्हन नंबर असेल, तर येणारं उत्तर हे पॉझिटिव्ह असतं. आणि एखादा निगेटिव्ह नंबर आहे आणि त्याचा इंडेक्स हा ऑड नंबर असेल, तर येणारं उत्तर हे निगेटिव्ह असतं. हा रूल तुम्हाला माहीत असेलच. आता मग या ठिकाणी -4 स्क्वेअर, 4चा स्क्वेअर. आता हे इंडेक्स इथं इव्हन नंबर आहे, म्हणजे याचं उत्तर हे पॉझिटिव्ह मध्ये असेल, म्हणजे 16, 4 स्क्वेअर. नंतर -5 क्यूब. आता हा इंडेक्स इथं क्यूब म्हणजे ऑड नंबर आहे, म्हणजे येणारं उत्तर हे निगेटिव्ह मध्ये असेल. आणि 5चा क्यूब किती आहे, 125 इंटू -1 चा इंडेक्स 101, म्हणजे निगेटिव्ह आहे. इथं ही जी नंबर आहे ही ऑड आहे, म्हणजे याचं येणारं उत्तर हे काय असेल, निगेटिव्ह मध्ये असेल. कारण 1चा किती इंडेक्स घेतला, 1 इंटू 1 इंटू 1, त्याचा मल्टिप्लिकेशन 1च येतो. इज इक्वल्स टू आता 16 इंटू -125, ते काय येईल, निगेटिव्ह आहे. 16 आणि 125चा मल्टिप्लिकेशन किती होतो, 2000, -2000 इंटू -1. आता इथे द प्रोडक्ट ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर आणि निगेटिव्ह इंटिजर इज निगेटिव्ह, हा रूल आपण वापरला. आणि आता इथे हे निगेटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे. द प्रोडक्ट ऑफ 2 निगेटिव्ह इंटिजर इज पॉझिटिव्ह, म्हणजे आन्सर काय येईल, पॉझिटिव्ह 2000. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 2. आता इथे हे स्क्वेअर रूट, परत स्क्वेअर रूट, परत स्क्वेअर रूट आणि परत स्क्वेअर रूट, आणि प्रत्येक ठिकाणी मायनस दिलेले, ते प्लस दिलेलं आहे. आता हे उदाहरण सोडत असताना आपण एकदम शॉर्ट मेथड वापरूयात, किंवा इथं एक्झाममध्ये याला वेळ मिळत नाही, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस स्क्वेअर रूटचं काढून शक्य होत नाही, आपण सहज सोडू शकतो याला. आता हे जे इथं पहिलं, आता इथं पेनाचे पॉईंट लक्ष असू द्या, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. आता हे स्क्वेअर रूट ऑफ 25चं आन्सर काय येईल, जेव्हा हे स्क्वेअर रूटचं साईन निघेल, इथं येईल 5. कळालं, हे इथं येईल 5. पहिलं खालचं स्क्वेअर रूटचं साईन निघालं. आता 21 मायनस 5. आता ह्या स्क्वेअर रूटमध्ये ही कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर इथं किती येणार आहे, ही कॅल्क्युलेशन केलं, इथं आलं 16. आणि 16चा स्क्वेअर रूट बाहेर, आता स्क्वेअर रूटचं साईन कॅन्सल झालं, तर याचा किती येईल, या ठिकाणी 4. किती येईल, 4. 13 मायनस 4. आता हे याच्यामधलं कॅल्क्युलेशन्स, स्क्वेअर रूटमधलं 13 मायनस 4, याचं उत्तर किती आलं, 9. आणि हा 9चा स्क्वेअर रूट किती येईल, आता हे स्क्वेअर रूटच्या बाहेर आलं, इथं आलं 3. आता हे स्क्वेअर रूट मधली ॲडिशन, इथे 33 प्लस 3 36, आणि 36चा स्क्वेअर रूट 6. ऑप्शन नंबर 2. किंवा तुम्ही एक हे स्क्वेअर रूटचं साईन कॅन्सल केलं तरी सुद्धा उत्तर हे लक्षात येईल. तसं वाटल्यास सोडून बघा, म्हणजे तुमच्या आणखी लक्षात येईल. इज इक्वल्स पुढचं क्वेश्चन नंबर 3. इफ 15 इंडेक्स 0, आता इथं 0 दिलेलं, याची व्हॅल्यूज काढायची आहे, आणि 15चा किती आहे. आता इथं बघा, कोणत्याही नंबरचा इंडेक्स 0 असेल तर त्याची व्हॅल्यू 1 असते, हे तुम्हाला माहिती आहे. मग याची व्हॅल्यू 1 असेल, प्लस याची व्हॅल्यू पण 1 असेल, प्लस हे 13 जसेच्या तसे अपॉन. आता इथं मल्टिप्लिकेशन किती जरी आला तर इंडेक्स 0 आहे, म्हणजेच याचा मल्टिप्लिकेशन किती जरी आला तरी याची फायनल व्हॅल्यू काय असणार आहे, 1 असणार आहे, असेल 1. आणि इथं काय दिलं त्याने, 15चा एक्स. मग आता इथे याची ॲडिशन केली, ते आलं 15 इक्वल्स टू 15 इथं इंडेक्स काय असेल, मग 1, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय येते, 1. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 4. 13 इक्वल्स टू 2 इंडेक्स x प्लस 2 इंडेक्स y प्लस 2 इंडेक्स z.
देन फाइंड एक्स प्लस वाय प्लस झेड, आणि ते एक हिंट दिलेली आहे, त्याचा आपल्याला वापर करायचा आहे. आता 13ची कशी फोड केली, कशी मांडणी केली 13ला, 1 प्लस 4 प्लस 8, किती आलं याची ॲडिशन 13 येते. आता हे आपल्याला 2च्या बेसमध्ये घ्यायचं आहे, हे 2च्या बेसमध्ये. आता 1 जर 2चा कोणता इंडेक्स 1 असेल तर 2चा हा 0 जर इंडेक्स असेल तर त्याची व्हॅल्यू 1 असेल. 4 मग 2चा काय असेल इंडेक्स 2 इंडेक्स 2चा 4 येतो. 8 2चा क्यूब येतो, 2चा क्यूब येतो. म्हणजेच आता एक्सची व्हॅल्यू ही आली, वायची व्हॅल्यू ही आली आणि झेडची व्हॅल्यू ही आली. म्हणजे एक्स प्लस वाय प्लस झेड 0 प्लस 2 प्लस 3 किती येईल ते 5. किती येईल ते 5. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 5, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस. आता याची व्हॅल्यू किती आहे तुम्हाला माहिती आहे की कशाचाही इंडेक्स 0 असेल तर त्याची व्हॅल्यू 1 असते, त्याची व्हॅल्यू 1 असते. म्हणजे काय येईल त्याचं ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 6, 3x equals to 27y equals to 9z equals to 729. Then find the value of x into y into z index 3/2. आता पहिल्यांदा आपण x into y x y z चे व्हॅल्यूज काढूयात आणि नंतर मग हा पुढचा भाग बघूयात. आता इथे हे याच्यासोबत आहे, हे याच्यासोबत आहे, हे याच्यासोबत बरोबर आहे, सोबत बरोबर आहे, म्हणजे हे आणि हे सुद्धा बरोबर आहे. बघा आता मग इथे 3x equals to 729. आता 729 हा 3च्या बेसमध्ये लिहायचा म्हटलं तर आपण किती येईल, तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 3चे 10 पर्यंतचे इंडेक्स तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. तो किती येईल 6. म्हणजे या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू किती येईल 6. नंतर आता हे 27 आहे. आता 27 चा y इक्वल्स टू 729. मग आपल्याला 729ला 27च्या इंडेक्स फॉर्ममध्ये लिहिता येतो. किती आहे तो 729 हा 27चा स्क्वेअर आहे, 27चा स्क्वेअर आहे. नंतर 9 इंडेक्स झेड हे 729. 729चं 9चं लिहिलं तर काय येईल तो हा 9चा क्यूब आहे, हा 9चा क्यूब आहे. आता इथे ह्या 3 इथं 27 इथं 9 इथं यांचे बेस इथं सारखे आले. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आली 6, वायची व्हॅल्यू आली 2 आणि झेडची व्हॅल्यू आली 3. ठीक आहे. आता मग एक्स इंटू वाय इंटू झेड या तिघांचा मल्टिप्लिकेशन 6 इंटू 2 इंटू 3, 6 2 जा 12, 12 3 जा 36. म्हणजेच इथं काय येईल आता 36 ब्रॅकेट 3/2. आणि याचा अर्थ काय होतो, मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण असा एक प्रकारचा प्रश्न पाहिलेला आहे की क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 36. मग पहिल्यांदा स्क्वेअर रूट ऑफ 36 6, स्क्वेअर रूट ऑफ 36 6 आणि त्याचा क्यूब 6चा क्यूब किती होतो 216. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 3, 0.00 equals to 2.7 into 10 raised to x. Then find the value of x. आता हे डेसिमल पॉईंटचं इथं मोठं दिलं आणि इथं डेसिमल पॉईंट इथं कमी केले. 2च्या पुढे डेसिमल पॉईंट घेतला. आता जेव्हा इथं 2च्या पुढे डेसिमल पॉईंट घेतला तर इथं किती डिजिट्स आहे ते बघावं लागेल आपलं, किती झिरो आहेत. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 किती आहेत 9. म्हणजे ह्या डेसिमल पॉईंट 9 डिजिटनी पुढे सरकवला. म्हणजे 2 into 7 म्हणजेच त्याला किती खाली घ्यावं लागेल 10 raised to 9. किती येईल तो 10 raised to 9. कारण याला तर 10 raised to 9 ने डिवाइड केलं तर हा डेसिमल पॉईंट मागे सरकेल. आता इथं जर डिनॉमिनेटरला एखादा इंडेक्स नंबर असेल आणि तो जर न्यूमरेटरला घ्यायचा असेल तर जो इंडेक्स जो असतो तो पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह होतो, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होतो. किंवा न्यूमरेटरवरून डिनॉमिनेटरला घ्यायचं असेल तर इंडेक्स पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह होतो आणि निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होतो. म्हणजेच काय येईल 2 into 7 हा न्यूमरेटरला घेतला 10. आता हा इथं पॉझिटिव्ह आहे तर वर आल्यावर हा निगेटिव्ह होईल. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू किती येते -9. एक्सची व्हॅल्यू येते -9. क्वेश्चन नंबर 8, इफ 6/7 इथं निगेटिव्ह m + 5 = 1. आता इथं व्हॅल्यू 1 आली म्हणजे इथं हे इंडेक्स दोघांचा काय पाहिजे सारखाच पाहिजे. कारण डिव्हिजनमध्ये काय होतं वरच्यातून खालच्याचा इंडेक्स वजा केला जातो. म्हणजे इथं खाली इंडेक्स किती आला पाहिजे 6 आला पाहिजे. किती आला पाहिजे 6. इथं 2 जर घेतलं ऑप्शन
तर काय येईल 2 + 5 7, हे तर 7 येईल. आता निगेटिव्ह 11 घेतलं, हा भाग बघा, निगेटिव्ह 11. आता हे इथं आपण घेतलं, हे एमची व्हॅल्यू निगेटिव्ह 11 घेतली, +5, हे निगेटिव्ह 11 + 5 आलं ते -6, आणि ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह साईन असेल तर ते आतले साईन चेंज होतात, म्हणजे हे याचं मल्टिप्लिकेशन होतं, प्रोडक्ट निगेटिव्ह आणि निगेटिव्हचं इथं पॉझिटिव्ह. म्हणजेच 11 जर घेतलं तर इथं खाली किती येतात 7, इथं वरचं 7⁻6 जसं तसं, आणि इथं जर 11 निगेटिव्ह 11 घेतलं तर 7⁻6, आणि हे काय येईल व्हॅल्यू 1. म्हणजेच एमची व्हॅल्यू काय असेल -11. क्वेश्चन नंबर 9. फोर इंटू 4x - 3 × 4 × 3 - 4x. आता सेम आहे, इथं बेस सारखा आहे. बेस सारखा आहे म्हणजेच काय करायचं आहे, इंडेक्सची ॲडिशन करायची. म्हणजे 4⁻², 4x - 3 4x - 3 + 3 - 4x = 4. आता हे आणि हे कॅन्सल झालं, हे आणि हे कॅन्सल झालं, म्हणजे किती आलं इथं इंडेक्स 0. किती आलं 0. आणि कोणताही इंडेक्स 0 असेल तर त्याची व्हॅल्यू काय असते 1. त्याची व्हॅल्यू असते 1. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन 10. इफ 7 इंडेक्स x - 5 = 343². आता याला हा 7 मध्ये आपल्याला कन्व्हर्ट करावं लागेल. तर हा 7 343 हा काय आहे, 7चा क्यूब आहे. मग हे कसं लिहिणार आपण बघा, 7 इथं इंडेक्स x - 5 = हे 7चा क्यूब म्हणजेच 343, हा त्याचा वरचा स्क्वेअर जसाच्या तसा, = 7⁻6. 7x - 5 = 7⁻6. बेस इक्वल आहे म्हणजेच हा इंडेक्स इक्वल असेल. देअरफॉर x - 5 = 6. एक मायनस आहे, इकडे गेल्यावर प्लस होतील. ॲडिशन प्रॉपर्टी ऑफ एन इक्वॅलिटी. 6 + 5 = 11. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 11. असाच मागचा जो प्रश्न होता सेम तसाच आहे तर डेसिमल पॉईंटचा. आता इथं 3.7 म्हणजे 3च्या आणि 7च्या मध्ये डेसिमल पॉईंट येण्यासाठी किती मल्टिप्लाय करावं लागेल, 1 2 3 4 5 6 7 आणि 8, म्हणजे 3च्या पुढे जाईल. म्हणजेच काय येईल ते 3.7 इथं 10⁻8 इथं आलं, म्हणजे 3.7 × 10⁻⁻8, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय आली -8. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 12. आता स्क्वेअर रूट ऑफ हे पूर्ण कशामध्ये आहे, स्क्वेअर रूटमध्ये आहे. इथं 6 इथं 6 आणि हा तर इंडेक्स इथं मल्टिप्लिकेशन, म्हणजे इथं काय होईल पहिल्यांदा या स्क्वेअर रूटमध्ये 6 इंडेक्सची ॲडिशन होईल. इंडेक्सची ॲडिशन म्हणजे 2m + 2 - 2m + 2, ठीक आहे, अपॉन हे 6² जसेच्या तसे = 2. आता हे 2m आणि हे निगेटिव्ह 2m हे कॅन्सल झाले आणि 2 + 2 4, म्हणजेच काय येईल त्या ठिकाणी 6⁻4 अपॉन 6². आणि हे a/b आहे ना डिव्हिजनचा जो रूल आहे, असं जर असेल तर काय होतं, ती जे इंडेक्स आहे त्याची सबट्रॅक्शन होते. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 6 4 - 2 दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ 6². आणि स्क्वेअर रूट ऑफ 6² म्हणजेच काय 6. स्क्वेअर रूट ऑफ 6² म्हणजेच 6. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. किंवा आणखी दुसरा याला आणखी घ्यायचं असेल तर 6चा स्क्वेअर इथं आलं 36 आहे ना. आता हे 6. क्वेश्चन नंबर 13. थोडा मोठा प्रश्न आहे. 81² × 27² अपॉन 9³ × 3⁵5. आता इथं आपल्याला हे कॅन्सलेशन करायचं आहे. मग याला आपण 9च्या याच्यामध्ये लिहू शकतो आणि याला आपण 3 मध्ये लिहू शकतो, म्हणजे ते कॅन्सल करायला आपल्याला सोपं जाईल. आता 81², 81ला आपण कसं लिहू शकतो 9², बरोबर आहे. 81 म्हणजेच काय 9² आणि त्याचा हा स्क्वेअर इंटू. आता 27ला आपण 3 मध्ये लिहायचं तर काय येईल ते 3चा क्यूब. हे 27 मध्ये 3चा क्यूब, हा स्क्वेअर जसाच्या तसा. हे 9³ × 3 5 जसाच्या तसे. आता पुढे
इंडेक्सचा इंडेक्स असेल तर त्याचे काय होते, मल्टिप्लिकेशन होते. म्हणजे 9 into 2 4 इंटू 3चा इंडेक्स 3 into 2 3 2 जा 6 आणि खाली 9 3 into 3 5. ठीक आहे. आता इथे याच्यामध्ये डिव्हिजन आहे. डिव्हिजन असेल तर इंडेक्सची काय होते, सबट्रॅक्शन होते. याला आपण जेव्हा वर घेऊन जाऊ तेव्हा ते सबट्रॅक्शन होईल. म्हणजेच काय येईल आता इथं 9चा इंडेक्स किती येईल, 4 - 3 दॅट इज 1 इंटू 3चा इंडेक्स किती येईल, 6 - 5. 3चा इंडेक्स 6 - 5 म्हणजेच 1. म्हणजेच काय येईल ते 3 into 3 3 3 जा 27. आणि हे इथे काय दिलं, एक्सचा क्यूब दिला पुढे आणि एक्स विचारलंय. मग आता क्यूबमध्ये याला आपल्याला घ्यायचं तर काय येईल ते 3चा क्यूब इक्वल्स टू एक्स क्यूब. म्हणजेच इथं काय येईल, हे 3 आलं इक्वल, इंडेक्स इक्वल आहे म्हणजेच बेस सुद्धा इक्वल असेल. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय असेल, 3. ऑप्शन नंबर 3. फाइंड द व्हॅल्यू ऑफ m इफ 3 - 2 इक्वल्स टू 6 5 3 1. आता हा 3चा कितवा इंडेक्स आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला 3चे 10 पर्यंतचे लर्न असणं आवश्यक आहे, म्हणजे हे लगेच सोडवता येईल. तर 3 - 2 इक्वल्स टू 6 5 6 1. हा 3चा कितवा इंडेक्स आहे, 6 5. तर हा आहे 8वा. किंवा मग असं माहीत नसेल तर मग काय करावं लागेल तुम्हाला, 6 5 6 1चे फॅक्टर्स काढावे लागतील आणि मग तो इंडेक्स लावावा लागेल. त्यासाठी तुम्हाला आणखी खूप वेळ वाया जाईल. बेस इक्वल आहे म्हणजेच इंडेक्स इक्वल आहे. 2m - 2 इक्वल्स टू 8. हे निगेटिव्ह आहे, इकडं प्लस होईल म्हणजे ॲडिशन प्रॉपर्टी ऑफ इनइक्वॅलिटी. 2m इक्वल्स टू 8 + 2 इक्वल्स टू 10. इथं 2 मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे डिव्हिजन प्रॉपर्टी ऑफ इनइक्वॅलिटी. 10/2 इज इक्वल्स टू 5. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4.